नमस्कार. आपल्या भारत देशामध्ये हजारो वर्षापासून आयुर्वेदिक उपचार घेतले जातात आणि हे आयुर्वेदिक उपचार आपण जगाला दिले. मला आयुर्वेद किती महत्त्वाचं आहे ह्या व्हिडिओमधून सांगायचे आहे. माझी आई तिच्याविषयी मी सांगणार आहे. माझ्या आईला थायरॉईड झाला. थायरॉईड झाल्यामुळे तिचे ऑपरेशन केले. ऑपरेशन केल्यानंतर तिला इलेक्ट्रोझिन 100, सिल्केल 500 आणि त्यानंतर कॅल्सिकार्ड 5 अशी BP ची गोळी, अशा 3 गोळ्या चालू होत्या. आता ह्या गोळ्या चालू असताना अनेक वर्षे गेल्यानंतर माझ्या आईला आजार होत असे. तिला गेल्या वेळेला तर निमोनिया झालं. आता निमोनिया झाल्यानंतर काय करायचं? मग मी डॉक्टरकडे ॲडमिट केली, लाखो रुपये खर्च करून उपचार घेतले आणि तरी परत 6 महिन्याने आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये निमोनिया झाला. मी तिला नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर तिला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असं डॉक्टरने सांगितलं. आता हा कॅन्सर किती प्रमाणात आहे ते बघण्यासाठी पेट स्कॅन करणे गरजेचे आहे. म्हणून मी उखे मेमोरियलमध्ये पेट स्कॅन करण्याचे ठरवले. पण तिची शुगर न कमी झाल्यामुळे मी पेट स्कॅन करू शकलो नाही. मग सर्व डॉक्टरांना भेटून, डॉक्टर मित्र असतील, सर्व उपचार करणारे संबंधित डॉक्टरांना विचारून म्हटलं आता काय करायचं? ते म्हणले आम्ही ॲलोपॅथिक उपचार करू शकत नाही. आता तुम्ही काय करा, सेवा करा. आई तर उठू शकत नव्हती, बसू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती. मग गावी असतानाच आता काय करायचं? ते तर काही खातं नाही, पीत नाही, काहीच करत नाही. मग ठरवलं आता काय करायचं, असे किती दिवस जाणार. मग माझे मित्र सतीश ठुबे यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केले. ते म्हणले काय हरकत नाही, आपण त्यांना आयुर्वेदिक उपचार सुरू करूया. आणि मग ठुबे यांनी आयुर्वेदिक उपचार सुरू केले. सकाळी संध्याकाळी 2 टाईम पिंपळाच्या पानाचा रस, दिवसभर मोसंबीचा 3 टाईम रस, असे उपचार चालू असताना आईला बरे वाटू लागले. कफ बाहेर पडला, तिचं पोट साफ झाले आणि तिला बरं वाटू लागले. मग डॉक्टर म्हणले आपण औषधे मागूया. मग औषधे मागवली. ते औषधे सुरू आहेत. म्हणजे बघा, तिला काहीच हालता बोलता येत नव्हते. म्हणजे टॉयलेट, बाथरूम न्यायची म्हणजे स्वतः धरून न्यायची. आता तिला आयुर्वेदिक औषध सुरू केल्यानंतर थोडं बरं वाटत होते. ती उठून बसायची, बोलायची. आणि त्यानंतर आयुर्वेदिक औषधं मागितल्यानंतर 4 दिवसानंतर आणखीन थोडी तिची हालचाल वाढली. मग ती अर्धी कोर भाकरी खाऊ लागली. त्यानंतर परत आणखीन 4-5 दिवसांनी तर ती स्वतःहून टॉयलेट, बाथरूमला जावं लागली. काय होत आहे काय नाही शरीरातील बदल सांगू लागली. जेवण स्वतः मागवू लागली आणि पोटाला आवश्यक तेवढं खाऊ लागली. म्हणजे तिला आता ती स्वतःची सर्व कामे ती स्वतः करत आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आले तेव्हा आम्हाला बरे वाटले की आयुर्वेदिक डॉक्टरमुळे आमच्या आईला गुण आलेला आहे. आयुर्वेदिक हा उपचार देखील माणसाला बरे करू शकतो. ते आज अर्धी एक भाकरी, आवश्यक ती भाजी खाते, थोडे पाणी पिते. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही सर्व काही करतो. डॉक्टर ठुबे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आमच्या आईला कोणतेच उपचार करू शकत नव्हतो. डॉक्टरांनी 50-60% जवळजवळ आजच्या घडीला 15-20 दिवसात बरे केलेले आहे. म्हणजे आईला आजच्या घडीला चांगलं वाटते, जेवण करते, स्वतःची कामे स्वतः करते. हे सर्व डॉक्टर ठुबे यांच्यामुळे झाले. धन्यवाद ठुबे सर.
धन्यवाद आयुर्वेद. हा असू दे असू दे. हां हां बोला. काय वाटते, तब्येत कशी काय? हां सांगा, काय होते तुम्हाला? केव्हापासून तुम्हाला हे कप सुरू झाला, खोकला, धाप? बोला. बोल ना. हा बदलते दिवसाचे कोण हां हा पण ते 17 दिवसात होत आहे ना. 7-8 दिवसात होते काय? हा बर 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 बर. 8 दिवसात होते 8 दिवसात. हां आता कप वगैरे बाहेर पडला काय? आता बरं आहे वाटतं. बरं वाटतंय ना? कप बाहेर पडला ना? तर हलकं वाटतं. हलकं वाटतंय काय? बरं 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 चालेल. काय खावासं वगैरे वाटतं का? खाऊ वाटतं का? नाही ना, खाऊ वाटत नाही? वाटत नाही अजून. बरं बरं. पाणी पिऊ वाटतं? हा बघा वाटतं. बरं बरं बरं. खाऊच वाटायला बाकी नाही काय. बरं 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 बरं. हां घ्या काळजी मग. हा मग त्यात हां बोल. नमस्कार म्हणावं. नमस्कार. हां यमुनाबाई उदमले. एवढा बाई मध्ये सांगा कस की तब्येत? अहो जरा बरं आहे हां बरं का. असं खावं वाटतं पण तोंडाची लई आगाग होते. लई लालजरीत तोंड झालंय लालजरीत. हां आता राहिलं नाही. हां बाकी काय चाला येते का? नाही ना अजून. नाही का? बर. तोंड लाल होते का जेव्हा गेल्यावर? हा हां बाकी काय दुखत आहे आणखीन? काय नाही छातीत वगैरे इकडं तिकडं? नाही 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 ना, फक्त तोंड लाल झाले. वाटतं खावं वाटतं, भूक लागते. पण खाऊ नाही तोंड लई लालजरीत झाले. आणि मग आग होते. बिगर ते तिखट खाल्लं तर काय काय खावं वाटतंय? सगळं खाऊ वाटतंय बस. वांग्याचं भरीत मग वांग्याचं भरताना चरचर करतं ना तोंडात, नाही? करत ना. आता डॉक्टरला काय सांगायचे सांगा. काय नाही बरं आहे म्हणावं चाललंय. बरं आहे ना, चालेल. ठेवू का? हा हां मग नमस्कार. बोला. बरं वाटतंय. बरं वाटतंय. हां बरं वाटतंय पण मग घ्यायचं बघा जरा धर 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 धर. हाताला मुंगे येतात काय? पाया बघा तुमचं तुमचं होते. पायाला हाताला मुंगे येतात. आता चालण्याचा प्रयत्न केला ना, जमतंय ना थोडं थोडं चालायला? चालायला जमतंय ना? फक्त हाताला मुंगे येतात आणि धाप लागते. हां मग मुंगे येतात काय? पाय होतात. पायाला मुंगे येतात, हाताला मुंगे येतात. बाकी धाप येते लागते ना चालताना? चाललं कुठं आलं एवढं. हां धाप लागते ना थोडी? हां ठीक आहे ठीक आहे. जेवण जाते. अर्धे खा 3 कोरा खा 1 खा म्हणलं तरी जाते. सगळं सांगा काय होतंय ते. काय नाही होत आता उसग थोडा हात पाय थरथर कापते चालायला लागल्यावर. हं. परत आग पडते पोटात काय. हा थोडी आग पडते. हं. वरतं काहीतरी खावा या डाळा आणि मगाच हं. जरा आग पडायला होती खायलाच. खेडेगाव आहे नाही. हं. अजून काय थंड प्यावं वाटतं. हा थंड प्या वाटतं. हं. थंड प्या वाटतं. हं. चालण्यात फरक पडलाय, चाला येतंय. येते चालायला हं. दमाने येते ना. हं.
नमस्ते, गुड मॉर्निंग. आता आपण पिंपळाच्या झाडाजवळ जात आहोत आणि हे समोर जे दिसत आहे हे पिंपळाचे झाड आहे. या पिंपळाच्या झाडाचा उपयोग आजारी माणसाला पाला कुटून रस दिला जातो. हे पिंपळाचे झाड आहे. हे विहिरीजवळ असल्यामुळे आपल्याला दुरून जावे लागते. हे पिंपळाचे झाड आणि हे पहा पिंपळाचे झाड आणि हा त्याचा पाला. हा पिंपळाच्या झाडाचा पाला आहे. अशा प्रकारे हा पाला असतो. हा पाला कुटून किंवा वाटून पेशंटला दिला जातो. तर आपण हा पाला आता गोळा करूया. अशा प्रकारे हा काढा तयार झाला. हा काढा पेशंटला सकाळी 6 वाजता द्यावा, जेणेकरून पेशंटला आराम लागेल आणि बरा होऊ शकतो पेशंट. धन्यवाद.